आपल्या सर्वांना कल्पना आहे की काल राहुलजी गांधी यांनी हरियाणामध्ये कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने मत चोरी केली याच्या बाबतीत सविस्तर प्रेझेंटेशन आपल्याला केलं. तशाच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या काटोल मतदारसंघामध्ये आम्ही गेल्या 3 महिन्यापासून जवळजवळ 60 लोकांची एक टीम लावली होती आणि त्या टीमनी संपूर्ण मतदार यादीचा संपूर्ण अभ्यास केला, संपूर्ण कागदपत्र जमा केले आणि त्यामध्ये असं आढळलं की काटोल मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 35,535 मताची मतचोरी झाली. 35,535 मताची मतचोरी काटोल विधानसभेत झाली. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी जे सध्या आमदार आहे त्यांचेच भाऊ दिलीप बाबूलाल ठाकूर यांचं जर आपण नाव पाहिलं तर एका ठिकाणी दिलीप ठाकूर आहे, दुसऱ्या ठिकाणी दिलीप सिंग ठाकूर आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांचे नाव, इकडे मतदान करा आणि इकडे मतदान करा. त्याचप्रमाणे आमदाराचे दुसरे भाऊ जे आहे मुन्ना ठाकूर, त्यांचं सुद्धा एका ठिकाणी मुन्ना ठाकूर आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मुन्ना सिंग ठाकूर आहे. अशा पद्धतीनं डबल मतदान मोठ्या प्रमाणात आमच्या मतदारसंघामध्ये झालं. त्याचबरोबर 0 नंबरचे घर याचे मोठ्या प्रमाणात याद्या त्या निमित्तानं 0 नंबरच्या घराच्या त्या निमित्तानं आहे. कोणताही घर क्रमांक नाही याच्यामध्ये. 0 नंबरचे घर आहे, कोणताही घर क्रमांक याच्यामध्ये नाही. त्याचबरोबर मुलाचं आडनाव एक आणि वडिलांचं आडनाव एक अशा पद्धतीनं सुद्धा त्या निमित्तानं नावं त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्य प्रदेश मधनं सुद्धा मतदान झालंय आमच्या मतदारसंघामध्ये. मध्य प्रदेश मधनं जेवढा लागून एरिया आहेत त्या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान झालंय. आमच्या मतदारसंघात सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान झालं. एक पुरावा तुम्हाला दाखवायचा राहिला तर लांघा येथे ज्या सरपंच मॅडम आहे, लांघा म्हणजे मध्य प्रदेश, लांघाचं ते सरपंच, लांघा येथे सरपंच मॅडम ज्या मध्य प्रदेशमध्ये लांघा येथे वनिता पराटकर, या वनिता पराटकर या मध्य प्रदेशमध्ये लांघा गावच्या सरपंच आहेत. त्यांचे पती हे गणपती पराटकर हे उपसरपंच आहेत मध्य प्रदेशमध्ये. त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्याकडे येऊन मतदान केलं. हे पहा, सरपंचाचा लांघा सरपंच असल्याचा दाखला आणि त्याचबरोबर व्होटिंग कार्ड आपल्याकडचं महाराष्ट्रातलं व्होटिंग कार्ड. हे महाराष्ट्राचं व्होटिंग कार्ड. अशा पद्धतीनं मध्य प्रदेशचे या ठिकाणी लोक आणून त्या निमित्तानं मतदान केलं. अशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये 35,535 हे मतचोरी त्या निमित्तानं करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक आमचे जे लोक त्यांचे नाव वगळण्यात आले. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आमच्या कोंढाळी आता नगरपंचायतच्या निवडणूक आहे. तिथे आमचे संभाव्य उमेदवार जे नगराध्यक्षाचे होते संजय राऊत, यांचं नाव कोंढाळीमधनं वगळलं. त्यांचं नावच नाही, म्हणजे आम्ही त्यांना उभं करणार होतो नगराध्यक्षासाठी, त्यांचं नाव वगळलं. आम्ही त्याची रीतसर तक्रार केल्यानंतर कलेक्टरनी आदेश पारित केला आणि कलेक्टरनी त्याच्यामध्ये म्हटलं आहे की श्री संजय राऊत कोंढाळी यांचं नाव हेतू पुरस्पर काढण्यात आलेलं आहे. त्यांनी आपलं नाव कोंढाळीमधनं कमी करण्यासाठी कुठेही अर्ज केला नाही.
आणि अशा पद्धतीने आज त्यांचं नाव तिथे नसल्यामुळे ते आज कोंढाईच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये उभं राहू शकत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपल्या विरोधकाचे नाव कमी करायचे. आमच्या मतदारसंघात अनेक आमच्या कार्यकर्त्याचे नावं कमी केले. अशा पद्धतीनं जवळजवळ हा कलेक्टरचा आदेश जो आहे, हा कलेक्टरचा आदेश मी इथे लावलेला आहे. अशा पद्धतीनं अनेक प्रकारे 35,535 मत काटोल मतदारसंघामध्ये याची मतचोरी करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारचे प्रकार अनेक मतदारसंघामध्ये आहेत. हळूहळू आता जे जे मतदारसंघातले लोक त्या निमित्तानं आपले योग्य ती तपासणी करतील ते त्या पद्धतीने संपूर्ण आकडेवारी पुढे येईल. 3 महिने लागले आम्हाला 60 लोकांनी 3 महिने याचा अभ्यास करून त्या निमित्तानं अशा पद्धतीने काम केलं. एक कोंढाळीचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत योगेश चापले, याचं नाव आता कोंढाळीची नगरपंचायतचं आरक्षण काय येईल त्या पद्धतीने त्यांनी कोंढाळीमध्ये सुद्धा नाव ठेवलं. आणि आपल्याला जे आरक्षण पाहिजे ते कोंढाळीमध्ये आलं नाही तर ग्रामीण मध्ये सुद्धा आपलं नाव राहायला पाहिजे म्हणून ते ग्रामीण मध्ये सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी आपलं नाव ठेवलं. अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी डबल मतदान त्या निमित्तानं आहे. विधानसभेत याचा फार मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने मतचोरी झाली. अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आता हळूहळू प्रत्येक मतदारसंघातल्या ज्या ज्या आमदारांनी किंवा माजी आमदारांनी आपला अभ्यास करून या आपल्या मतदार यादीचा अभ्यास केला की सर्व मतदारसंघातली आकडेवारी हळूहळू आता पुढे येईल. म्हणूनच आमचा जो मोर्चा निघाला होता 1 तारखेला मुंबईला, त्या 1 तारखेच्या मोर्चामध्ये आमची हीच मागणी होती की अशा पद्धतीनं घोटाळे आहेत एका मतदारसंघामध्ये. आता काटोलमध्ये मी तुम्हाला सांगितलं 35,535 अशा पद्धतीनं अनेक मतदारसंघामध्ये घोटाळे आहेत, मतचोरी आहे. आमचं तेच म्हणणं होतं की या सर्व बाबतीत संपूर्ण मतदार याद्याची व्यवस्थित पाहणी करून तपासणी करून ज्या जाणीवपूर्वक चुका केलेल्या आहेत निवडणुका जिंकासाठी त्या पद्धतीनं हे संपूर्ण नाव चांगल्या पद्धतीने यादी स्वच्छ करावी. त्या चुका संपूर्ण इलेक्शन कमिशननी काढाव्या आणि मग निवडणुका घ्याव्या अशी आमची सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांची मागणी होती. पण याच्याकडे इलेक्शन कमिशननी भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली आमच्या मागण्याकडे कोणते लक्ष दिलं नाही. हम इलेक्शन कमीशन को भी लिखेंगे, हम उन्होंने हमको न्याय नहीं दिया तो हम अदालत में भी जाएंगे. आता मी तुम्हाला कलेक्टरचा आदेश दाखवला, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश दाखवला तुम्हाला मी. तुम्हाला बाजूच्या राज्यातनं कशा पद्धतीनं बाजूच्या राज्यातल्या लोकांना इथून मतदान केलं, लांगाच्या सरपंचाचे कागद दाखवले तुम्हाला. अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये मतचोरी झाली आहे. याचा बाबतीत स्वतः चंद्रशेखर बावनकुळे त्याच्या मतदारसंघामध्ये मतचोरी झाली हे कबूल केलंय. तिकडे आशिष शेलारनी सुद्धा सांगितलं की डबल मतदान आहे म्हणून. आता कोणत्या समाजाच्या त्या बाबतीत मी बोलत नाही, पण तिकडे सुद्धा त्यांनी कबूल केलं. म्हणून मतदार याद्यामध्ये अशा पद्धतीच्या घोळ करून भारतीय जनता पार्टीने विधानसभेची निवडणूक जिंकली आणि त्याच पद्धतीचा त्यांचा प्रयत्न या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून परत आमची मागणी आहे की इलेक्शन कमिशन आता जी निवडणुका ते जाहीर केल्या आहेत पण त्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता, एवढंच आम्हाला इथे सांगायचं. चुनाव आयोग सर, चुनाव आप लगातार शिकायत कर रहे हैं तो आप दावे कर रहे हैं आप चुनाव आयोग सिर्फ कहीं ना कहीं इन्फ्लुएंस होकर सत्ता पक्ष को सहायता करने के लिए किस तरह की चीजें कर रहा है. ऐसा है कि निवडणूक आयोग जो है, इलेक्शन कमीशन जो है, भारतीय जनता पार्टी के दबाव में, उनके दबाव में आकर ये सब कार्रवाई कर रहा है. राहुल गांधी जी ने इतने बार उनको कंप्लेंट किया, उसके प्रूफ दिए, पुरावे दिए उसके,
कल भी उन्होंने जो दाखले दिए आपने सबने देखा, पर इसके पूरा इलेक्शन कमीशन नजरअंदाज कर रही है और ये सब भारतीय जनता पार्टी के प्रेशर में हो रहा है. पार्थ पवार यांनी अनाधिकृतपणे जमीन व्यवहार केल्याचं प्रकरण 24 तास उघडकीस आणले आहे आणि या संदर्भात अर्जुन गव्हाणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजीनाम्याची मागणी केली. ही माहिती घेतो जरा. माहिती घेतल्यावर तुमच्याशी सांगा बोलतो. दिलीप बाबूलाल ठाकूर पहिलं त्यांनी लिहिलं दाखव रे. हा एकच व्यक्ती दोन. तसंच मुन्ना ठाकूर तो सुद्धा एकच व्यक्ती आहे. तो त्याचा अंधारचा भाऊ आहे. दोघही आहे. हे पहा दिलीप बाबूलालजी ठाकूर एका ह्याच्यात, दुसऱ्या ह्याच्यात दिलीप सिंग करून टाकलं. SING सिंग लावून दिलं. दिलीप सिंग ठाकूर. काही संबंध नव्हता. ती लांघ्याची सरपंच आहे. इथे बनला ना तुम्हाला आय कार्ड दिलं ना तुम्हाला, दाखवतो मी आय कार्ड जाईल कॉपी. तिने इथं आय कार्ड बनवलं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आय कार्ड बनवून आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदान केलं तिने. आहे सरपंच लांघ्याची. हे पहा आय कार्ड. लग्न होण्याच्या पहिले नाही असं हे आय कार्ड आहे आपल्या महाराष्ट्रातलं आणि हा सरपंच असल्याचा दाखला त्यांचा प्रमाणपत्र की या सरपंच लांघ्याचे म्हणून. लांघा म्हणजे मध्य प्रदेश. म्हणजे मध्य प्रदेशचे सुद्धा लोक महाराष्ट्रामध्ये आणून जेवढे काही मध्य प्रदेशच्या लागून मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी मध्य प्रदेशचे लोक महाराष्ट्रामध्ये आणून त्यांचं नाव नोंदवून घेतलं, त्यांच्याकडनं मतदान करून घेतलं. पुढचं आम्ही इलेक्शन कमिशनला कळू, कलेक्टरकडे अर्ज करू. जसा संजय राऊत कोंढाळीच्या बाबतीत कलेक्टरकडे अर्ज केला आम्ही आणि कलेक्टरकडे अर्ज केल्यानंतर त्यांनी रीतसर चौकशी करून त्यांनी स्वतः कबूल केलं. कलेक्टरनी स्वतः कबूल केलं. हा त्यांचा आदेश आहे की संजय राऊत यांचं नाव हेतू पुरस्कार कमी करण्यात आलं. संजय राऊत यांनी माझं नाव कमी करावं असा कुठेही अर्ज केला आणि त्याची त्यांनी पोलिसांनी चौकशी करावी असं कलेक्टरनी म्हटलंय. या संपूर्ण प्रकरणात अतिशय गंभीर आहे आणि त्याच्यामुळे याची चौकशी करावी असं जिल्हाधिकारी नागपूर यांनी आदेश पारित केले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.